पहिलाच बॉल चांगला होता उजव्या हाताच्या खेळाडूसाठी आउट कटर. टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळून घेणारा हा बॉल. नितेश या टीमचा लीडर आहे. सध्या तरी तो करतोय बॉलिंग. तर त्याच्या समोर खेळत असताना आपण बघितली तर उंबारलीची सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये यश आणि राजकुमार ही जोडी आपल्याला तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. यशचा पहिलाच खरं तर फटका ऑनसाईडला खेळायचा होता पण तिथनं प्लॅन मिस. सेकंड बॉल यॉर्कर होता. एक्स्ट्रा कव्हरच्या दरम्यान चाललाय बॉल. डीपमध्ये लॉंग ऑफला फिल्डर होते. सीमारेषे लगत अडवण्याचा प्रयत्न. बॉलने डायव्हर्शन अर्थातच वळण घेतलं गेलं आणि बॉल चाललाय बॉर्डर लाईनच्या बाहेर. हा पहिला चौकार. बॉल त्याला खोदून काढत असताना डीपमध्ये कव्हर्सला त्या बॉलला पाठवलं गेलं आणि तिथून आपल्याला पाहायला मिळाला पहिला चौकार. लेगस्टमवरती बॉल अपील केली जाते आणि यस फिंगर अप फलंदाज होईल बाद. मागे विकेट किपरच्या मागे फाईन लेग आणि थर्डमॅनने अपील केली आणि ती अपील उचलत असताना पहिला फलंदाज मैदानाच्या बाहेर. यश पाटील गॉन. यशला सध्या बघताय तुम्ही मैदान सोडत असताना पहिला बॉल सुंदर या ठिकाणी तो खेळला. कारण पहिला बॉल ज्या पद्धतीने त्याने टर्न होताना बघितला, दुसरा बॉल त्याला यॉर्कर फेस करावा लागला. रणनीती चांगली होती त्याची, परंतु या बॉलवरती ऑनसाईडला खेळण्याचं प्रत्युत्तर देण्यासाठी पुढे सरकला होता तो म्हणजेच आपण बघितलं यशला. परंतु चांगल्या बॉलने फलंदाज बाद होताना तुम्ही पाहिला. अर्थातच नितेशला ही सफलता मिळाली गेली आणि चौकाराचं प्रत्युत्तर लगेचच देत असताना आपल्याला पाहायला मिळाला टीमचा कॅप्टन नितेश त्याच्या खात्यावरती ही विकेट राहिली. आता आलाय मैदानाच्या आतमध्ये साहिल सेवेकर. खरं तर या खेळाडूचा एक वेगळा दर्जा आहे, या खेळाडूचा एक वेगळा ट्रान्स आहे. पहिल्या मॅचमध्ये बघितलं तुम्ही भाल संघाला पराभवाच्या धक्क्याखाली खरं तर वावरत असताना कशा पद्धतीने त्याची बॅटिंग झाली. खूप सुंदर बॅटिंग त्याची तुम्हाला जरूर पाहायला मिळाली. सन्माननीय सूर्यकांतजी मडवी सुद्धा यांचं आगमन या ठिकाणी झालंय, त्यांचं सहर्ष स्वागत. ऑन साईडला स्ट्रोक जरूर एक्झिक्यूट केला. डीपमध्ये बॉल चाललाय मिड विकेटला. सिंगल आली त्या ठिकाणी. टीमची धावसंख्या पाहायला मिळते 5. लो फुल टॉस बॉल होता, ऑन साईडला लॉफ करण्यात आलाय. डीपमध्ये फिल्डर जरूर दूरवरती आहे, त्याचा फायदा मिळेल आणि बॉल चाललाय लॉंग ऑन बॉर्डर लाईनच्या बाहेर. राजकुमारच्या बॅट मधला पहिला चौकार. फुल टॉस बॉल होता. सन्माननीय सूर्यकांतजी मडवी साहेब यांचे नुकतंच या ठिकाणी आगमन झालेलं आहे. वेलकम, तुमचं सहर्ष स्वागत. धावा झालेल्या 9 आणि शेवटचा बॉल. लेगस्टम्पच्या बाहेर चेंडू या ठिकाणी चाललाय. त्या ठिकाणी आपण बघितलं तर डाऊन द लेगस्टम्प या बॉलला खरं तर ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न झाला, परंतु डाऊन द लेगस्टम्प बॉल जाते म्हणून त्याला सोडून दिलं. तिथनं एक्स्ट्राची सिंगल मिळते आणि सिंगलने टीमची धावसंख्या 10. या षटकाला खरं तर कंट्रोल केलं, परंतु एका चौकाराने जे समीकरण बदललं गेलंय पहिल्या ओव्हरच्या या खेळामध्ये. एक चौकारी नुकताच तुम्ही बघितला जो नितेशच्या विरोधात आला राजकुमारचा. शेवटचा बॉल. आता टर्न चांगला उजव्या हाताच्या खेळाडूसाठी. आता सुद्धा आउट स्विंगर तुम्हाला पाहायला मिळाला. वळण दिलं गेलं बाहेरच्या दिशेने वळण करत तर देत असताना नितेशचं हे षटक 10 धावसंख्येच राहिलं. असं या षटकाचं विश्लेषण जर बघितलं तर पहिला डॉट बॉल, त्याच्यानंतर चौकार, विकेट, सिंगल, चौकार, व्हाईट बॉल आणि त्याच्यानंतर डॉट बॉल. एक षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 10. अझर काजी सर जे लेजंड क्रिकेटर आहेत, सध्या तरी या मंचावरती बसून आनंद घेत आहेत. एक काळ त्यांनी खूप क्रिकेट खेळला आणि त्यांच्या माध्यमातून आपल्याला खरं तर बॅट या खरं तर सायकल या स्पर्धेमध्ये पुरस्कृत झालेलं आहे.
त्यांचेही मी आभार व्यक्त करतोय. सध्या तरी या सायकल्स तुम्ही बघत आहात ज्या सायकल कशा पद्धतीने आहेत आणि सर्वांवरती असणारं प्रेम पिंटू शेट यांना माहिती आहे की एखादी स्पर्धा भरवणं म्हटलं गेलं तर अनेक साऱ्या अशा विविध गोष्टी करणं ज्याच्यामध्ये सापाड गावाचं नाव आणि आपल्या खरं तर सर्व मॅनेजमेंट मेंबरचं नाव हे पुढे आलं पाहिजे. त्याच्यामुळे त्यांची ही संकल्पना आणि त्या संकल्पनेमध्ये आपण 4 दिवस झाले आजच्या दिवसामध्ये ही खरं तर म्हणत होतो की सायकल्स या स्पर्धेमध्ये ठेवल्यात म्हणजे आता ही टेम्पो जेव्हा जाईल ना तेव्हा तुम्हाला कॅमेराच्या माध्यमातून पाहायला मिळेल की कशा पद्धतीने या सायकल्स आहेत. पहिल्या षटकामध्ये 10 धावा आल्यात. आता आलाय मैदानाच्या आतमध्ये करण ओव्हर नंबर 2 मध्ये. करणचा पहिलाच बॉल तिथेही वळण दिलं गेलं. बॉल मागे चाला थर्डमॅनला आहे त्या ठिकाणी बॉल स्टॉप केलाय थर्डमॅनने परंतु इथनं वाईटचा इशारा येतो अंपायरचा. टीम निलजेकडे ना खरं तर बॅटिंग ऑर्डर खोलवर आहे. मागच्याच मॅचमध्ये बघितलं तुम्ही तर कशा पद्धतीने बॅटिंग झाली. मागच्या मॅचमध्ये या संघाने 113 धावा बनवल्या. 114 धावसंख्येचा टार्गेट समोरच्या संघावरती ठेवलं होतं अर्थातच नवा पाडा अगेन्स्ट खेळत असताना. त्याच्यामुळे इथनं धावसंख्या बनवाव्या लागतील. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न परंतु आता लिगल बॉल. याच्या अगोदरचा बॉल उजव्या हाताच्या खेळाडूसाठी बाहेर काढण्यात आला होता. दोन्ही आपण गोलंदाज जर बघितले ना तर सुरुवातीला बघितलं नितेशला त्याच्याही बॉलिंगवरती तुम्हाला टर्न पाहायला मिळाला आणि याही गोलंदाजाकडे टर्न आहे. उजव्या हाताच्या खेळाडूसाठी तो बाहेर चेंडू काढत असतो करण पाटील आणि या वेळेला व्हाईट बॉल नंतर त्याचा लिगल बॉल बघितला जो बाहेरच निघत होता. चांगला बॉल होता त्याला स्वीप केलाय. बॉल चालला डीप मध्ये फिल्डर आहेत त्या ठिकाणी स्क्वेअर गेला. एक सिंगल झाली कंप्लीट. सेकंडसाठी चान्स घेतली आहे. स्ट्रायकिंग वरती फेकी जोपर्यंत येते तोपर्यंत 2 धावा या ठिकाणी टीमच्या टोटलमध्ये. आता सध्या तरी कॅमेरामॅन कदाचित कव्हर करतील या सायकल्स ज्या सायकल्स समालोचक त्यानंतर 4 12th मॅनला देण्यात येतील. आणि हा पहा खरं तर अद्भुत नजारा. पिंटे शेट पाटील तिथे फोटो सेशन करतात कारण हा त्यांचा मान आहे हा त्यांचा बहुमान आहे. कारण हा दिलेला प्लॅटफॉर्म हा प्लॅटफॉर्म सध्या तरी तुम्ही सायकल्स जे खरं तर काम करणारे या ठिकाणी सवंगडे आहेत अर्थातच समालोचक असेल त्याच्यानंतर 4 12th मॅन असेल ड्रायव्हर तिथे पडदा आहे सो पडद्याला कदाचित टेम्पो लागेल. त्याच्यामुळे ज्या वेजने तुम्ही आलात त्याच वेजने तुम्ही मैदानाच्या बाहेर या. टेम्पो ड्राइवर आप जिस रास्ते से आए हो उसी रास्ते से रिटर्न जाइए. चलो जल्दी जल्दी अंकल जल्दी. बाईड लाईटचा इम्पॅक्ट नको त्याच्यामुळे टेम्पो ड्रायव्हरला विनंती करतो की लवकरात लवकर तुम्ही ज्या रस्त्यातून आलात त्या रस्त्यातून तुम्ही रिटर्न जा. सुतकर बंधू यशवंत ट्रान्सपोर्ट्स ची व्हेकल आहे त्यामध्ये आपल्या या सुंदर सायकल्स आल्यात. 1.2 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या पाहायला मिळते 13. हो चांगला बॉल लिगल डिलिव्हरी. आता प्लेन टाकला होता चेंडू. याच्या अगोदरचे 2 बॉल जर करंटचे आपण बघितले ना तर 2 बॉलवरती टर्न होता एक वेगळा टर्न होता परंतु या वेळेला अगदी प्लेन तो बॉल टाकला. विशाल पवार त्या ठिकाणी विकेट किपिंग करतायत. पहिल्या मॅचमध्ये अर्धशतकीय खेळ त्यांनी केली आणि सध्या तरी ते डायरेक्शन देत आहेत करण पाटीलला. 2 बॉल डॉट व्हाईट बॉल नंतर तुम्हाला पाहायला मिळाले. आताही चांगला बॉल खोलवर टप्प्याचा बॉल बॉटमच्या माध्यमातून ग्लान्स करत असताना डीप मध्ये बॉल चालाय. सिंगल तर बनली होती दुसरी बनेल हे माहिती होतं करण पाटील आणि विशालला सुद्धा त्याच्यामुळे कोणत्याही प्रकारची आरडाओरडा नव्हता. या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात अजून धाबा 2-2 पुढे धावसंख्या पुढे सर ते धाबा झालेल्या 14. परफेक्टली बॉल जर आपण बघितले ना तर अगदी टिचून फेकले जातात कारण करण पाटील बघतोय फुटवर्कचा वापर जसा होतोय तसा तो हातातून खरं तर बॉल टर्निंग सोडतोय. याही वेळेला चांगला बॉल खेळतात डीप मध्ये लॉंग ऑफ ला फिल्डर कदाचित फिल्डरच्या अव्वाक्या बाहेर बॉल जाईल. गरज होती या फटक्याची आणि ती गरज भासवली गेली आहे. या वेळेला फलंदाजाने होते त्या ठिकाणी साहिलच्या बॅट मधला हा पहिला षटकार. असताना साहिलच्या बॅट मधला हा पहिला षटकार. स्विंग अनामिस प्ले अनामिस सुद्धा कारण अगेन्स्ट स्विंग खेळण्याचा प्रयत्न. आता फसला षटकाराचं प्रत्युत्तर एका डॉट बॉलने देत असताना 2 ओव्हरचा खेळ संपला. 4 ओव्हरच्या मॅचमध्ये 1 गडी गमावला गेलाय संघ गावदेवी उंबारलीने आणि टीमची धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते 1 गडी बाद 21.
चला एकत्रित येऊ नका. मी विनंती करेन की आता वारंवार तुम्हाला सूचना नसेल, कारण बॅड लाईटचा इम्पॅक्ट आता पडतच चाललाय. कारण भारतीय वेळेनुसार आपण घड्याळामध्ये बघितलं तर 5:40 आहेत आणि कालच्या दिवसामध्ये शेवटची मॅच संपली होती या वेळेला. त्याच्यामुळे विनंती करेन की मिडल फेसमध्ये एक पेशंट घेऊन ॲम्ब्युलन्स जाण्यासाठी थोडासा वेळ लागला. 20 मिनटं आपली तिथे वाया गेली. त्याच्यामुळे आज आपण 20 मिनटं लेट आहोत आणि ते आपल्याला बॅड लाईटच्या इम्पॅक्टमध्ये सामना जाताना पाहायला मिळतोय. मग त्याचा इम्पॅक्ट या दोन्ही टीम्सवरती, कोणत्याही टीमवरती पडायला नको. त्याच्यामुळे आता विचार करायचा आहे निळजे टीमला, जर तुम्ही वेळ कमी घ्याल तर सेकंड इनिंगमध्ये तुम्हालाच बॅटिंग करायची आहे. त्याच्यामुळे जास्तही वेळ घेऊ नका. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या पाहायला मिळते 21. आता आलाय केतन ओव्हर नंबर 3 मध्ये. राजकुमार अजूनही थांबलाय. त्याच्या बॅटमधून 4 धावा आल्यात, तर दुसऱ्या बाजूला साहिलच्या बॅटमधून अजूनही आतापर्यंत 11 धावा आलेल्या आहेत. ओ द विकेट. ऑफस्टंपच्या बाहेर चेंडू टाकण्यात आलाय. प्रत्येक गोलंदाजाने फोकस जर आपण बघितलं ना, तर पहिल्या ओव्हरमध्ये नो डाऊट पहिल्या ओव्हरमध्ये नितेशने सगळे बॉल आहेत ते ऑफस्टंपच्या बाहेरच टाकले. परंतु त्यानंतर आपण बघितलं तर करण पाटीलनेही 3 बॉल वाईड लाईनवरती टाकले आणि ती सुरुवात करत होता केतन, परंतु ऑफस्टंपच्या बाहेर चेंडू गेला. पंचांनी वाईड घोषित केला. टीमची धावसंख्या 1 ने पुढे सरकत असताना टीमची धावसंख्या 22-22. ओव्हर द विकेट. खोलवर टपाचा बॉल ऑन साईडला लॉफ केला गेला. त्या ठिकाणी फिल्डर आहेत, बाउंड्री लाईन लगत चेंडूला अडवलाय. डावकुरी आता फेकतात आणि अशा पद्धतीने याही बॉलवरती 2 धावा. फटका चांगला होता, बॉलकडे अगदी बघत होता. यॉर्कर बॉल त्याला खोदून काढलं. माहिती आहे की एक सिंगल डबल्सने खूप इम्पॅक्ट पडेल. आता क्लायमॅटिक कंडिशन थोडीशी चेंज झाली आहे. क्लायमेटमध्ये आता चेंजेस झालेले आहेत. दमट वातावरण असल्या कारणाने बॉल जास्त बाहेर जाऊ शकत नाही. त्याच्यामुळे ग्राउंडिंग स्ट्रोक जेवढे मिळतील ना तेवढे खेळतोय सध्या तरी राजकुमार. टीमची धावसंख्या 24-24. आता लॉफ करण्याचा प्रयत्न, परंतु चांगला बॉल, अनुमानाने खाली राहिला बॉल. या वेळेला उत्तर नव्हतं. राजकुमारने जसा फुटवर्कचा वापर केला तसा ऑफस्टंपच्या लाईनवरून टप्पा पडल्यानंतर बाहेर काढला गेला चेंडूला. विशाल पवारच्या हातामध्ये तुम्हाला तो बॉल पाहायला मिळाला आणि अशा पद्धतीने 2 धावसंख्येनंतरचा हा तुम्हाला डॉट बॉल पाहायला मिळतोय. निळजे संघाला माहिती आहे की जर या बॅटिंगच्या धारेला आपण थांबवली तर येणाऱ्या फलीमध्ये एखादा विकेट गेल्यानंतर कदाचित प्रेम मैदानाच्या आतमध्ये जाऊ शकतो. त्याच्या अगोदर जर ना याच डॉट बॉलच्या रेशोने आपण दबाव टाकला ना तर त्या दबावाचा एक वेगळा इम्पॅक्ट पडेल. त्याच्यामुळे डॉट बॉल हे खूप महत्त्वाचे आहेत संघ निळजेसाठी सुद्धा. ऑन साईडला पुल करण्याचा प्रयत्न, परंतु स्वतःचा फॉलो थ्रू सोडत असताना एक सिंगल या ठिकाणी बनवली जाते. एक सिंगलने टीमची धावसंख्या पुढे जाते. धावा आपल्याला पाहायला मिळतात. सध्या तरी स्कोरबोर्डवरती धावा आहेत 25. 2.3 षटकांचा जो खेळ आहे ना आतापर्यंत दोन्ही बाजूने बॅलन्सच आहे. म्हणजे आतापर्यंत दोन्ही संघ खूप चांगले खेळल्यात. बॅटिंगही खराब झाली नाही, बॉलिंगही खराब झाली नाही. त्या अनुमानाने येणारे 3 बॉल सांगतील की या ओव्हरमध्ये कोणाचं पारडं किती जड आहे. लो फुल टॉस बॉल स्वीप करण्याचा प्रयत्न, परंतु इम्पॅक्ट बाहेरच्या दिशेने पडतोय. ते सांगत असताना इथनं दुसरीचा प्रवास सुरू केला गेला. दुसऱ्या बाजूला स्ट्रायकिंगवरती राहिला. कदाचित साहिलची विकेट त्याचसाठी सॅक्रिफाईस केली आहे की मैदानाच्या आतमध्ये प्रेमला पाठवायचं आहे. ही चर्चा आपण गेली की प्रेम आता डगआउटमध्ये शांत बसणार नाहीये. माहिती आहे उंबारली टीमला सुद्धा की आता प्रेमला मैदानाच्या आतमध्ये पाठवलं तर तो इम्पॅक्ट काहीसा वेगळा. आणि प्रत्येक बॉलर समोर एखादा बॅट्समन असा येतो ना की ज्याने शहरी क्रिकेट खेळलाय, ज्याने खुल्या गटातून भरपूर क्रिकेट खेळलंय, गावासाठी तोच एक अटॅकर राहिलाय. मग त्या खेळाडूला आपल्याला इन करणं हे खूप महत्त्वाचं. आणि प्रेम हे नाव खूप मोठे आहे, कारण ठाणे वर्सेस रायगडमध्ये सुद्धा या खेळाडूला तुम्ही बघितलं. TDPL अशा अनेक साऱ्या स्पर्धांमध्ये खुल्या गटातून या खेळाडूला तुम्ही बघत असता. त्याच्यामुळे आता सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये सिनियर प्रेम तुम्हाला जाताना पाहायला मिळतोय. तो असेल ऑफ स्ट्राईक, परंतु स्ट्रायकिंग इनवरती राजकुमार ज्याच्या पॅटमधून आतापर्यंत धावा आलेल्या आहेत 7. टीमची धावसंख्या 26. कमी गतीचा बॉल आताही फिरवण्यात आला. चांगली बॉलिंग केतनच्या माध्यमातून. काय सुंदर बॉल टाकले जातात. बॉल जसा डिलिव्हर्ड झाला ना फुटवर्कचा वापर करत असताना, पावलांशी आय कॉन्टॅक्ट करत असताना आपल्याला पाहायला मिळाला राजकुमारशी केतन. आणि या ओव्हरमधला हा दुसरा बॉल डॉट फेकत असताना ऑलरेडी एक विकेट त्याला मिळाली आहे. काही बॉलिंग केली आहे. आतापर्यंत फक्त 4च धावा खर्च केल्यात, 1 विकेट मिळवली आहे आणि आता शेवटचा बॉल त्याला लिगल टाकायचं आहे हे षटक इकॉनॉमिकल होण्यासाठी. ओव्हर द विकेट. चांगला बॉल, लिगल बॉल आणि या षटकामध्ये फक्त 4 धावसंख्येचं षटक हाताळलं. फक्त 4 धावा खर्च करत असताना ड्रायव्हिंग सीटवरती बसण्यासाठी मागचा रस्सा खुळा केलाय
तो म्हणजेच केतनने. आणि अशा पद्धतीने 3 ओव्हरचा खेळ संपला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या पाहायला मिळते 2 गडी बाद. 26 बॅटिंग करतोय संघ गावदेवी उंबारली. अनेक सारे पाठीराखे ना खरं तर उंबारली संघाला लाभतात. जेव्हा जेव्हा उंबारली संघ खेळत असतो तेव्हा गावातून अनेक सारे असे चेहरे आहेत जे खरं तर गावातून अशा काहीशा मॅचेस असतात, त्या मॅचेसचा आनंद घेत असतात. योगेशजी भोईर जे या गावातून उत्कृष्ट सिंगर आहेत, 26 झालेले आहेत. तसेच स्वप्नील भोईर, अक्षय भोईर या टीमचे खरं तर पाठीराखे आहेत. आणि पिंटू पाटील यांचा संघ आहे, कारण त्यांनी पुरस्कृत केलेला हा संघ कुशल श्रीशा स्पोर्ट्स उंबारली. सध्या तरी तुम्ही बघताय मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना आताची जी कंडिशन जर आपण पाहिली ना तर सध्या क्रिटिकल आहे. मायनर काहीशा प्रॉब्लेम्स आहेत, त्या मेजर आता जास्त न व्हाव्या सेकंड इनिंगमध्ये. म्हणून त्यासाठी जिम्मेदारीने आता प्रेमला जास्तीत जास्त मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक घ्यायची आहे. तर दुसऱ्या बाजूला विचार करावा लागेल नागेशला की ऑफ स्ट्राईकला जेवढ्यात जास्त ठेवता येईल ना प्रेम भोईरला तेवढा त्याला जास्त ठेवायचं आहे. कारण प्रेमच्या बॅटमधून तुम्ही मोठमोठे फटके बघितल्यात आणि आता तोच असेल स्ट्रायकिंग इनवरती, अर्थातच सिनियर प्रेम भोईर. समोर खेळतात, स्वतःचा फॉलो थ्रू सोडला, बॉल मागे चालाय, सिंगल झाली कंप्लीट. सेकंडसाठी चान्स घेतील कारण स्ट्राईक हवी आहे प्रेमला. एका बाजूला डायरेक्ट हिटचाही प्रयत्न सुरू झाला, प्रयत्न बघितलाही, त्या ठिकाणी डायरेक्ट हिट झाला नाही. त्या कारणास्तव इथनं आपल्याला पाहायला मिळतात धावा 2 आणि 2ने टीमची धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 28. या सगळ्या गोष्टी ना सिमिलर नाही आहेत, कारण दोन्ही टीमची स्ट्रेंथ वेगळी आहे. एका टीमकडे खरं तर गोलंदाजी आहे, तर दुसऱ्या टीमचा आपण विचार केला गेला ना तर विशाल पवारला तुम्ही बघितलं ज्याच्या बॅटमधून 50 धावा आल्यात. एका टीमकडे गोलंदाजी चांगली आहे तर दुसऱ्या कडे फलंदाजी, परंतु आतापर्यंत फलंदाजी थोडीशी कमकुवत झाली उंबारलीची. सुंदर फटका पंच करत असताना चर्चा सुरू होती की प्रेम भोईर एक असा खेळाडू ज्याच्या बॅटमधून नेहमी स्ट्रोक येत असतात आणि त्याच प्रेमच्या बॅटमधून सुंदर फटका, षटकार. बॉलची खरं तर मिरिट तुम्हाला ओळखायची असते आणि परफेक्टली बॉलची मिरिट ओळखत असताना परफेक्ट हा बॉल पाठवला गेला कव्हर्सला, जिथे षटकार आहे. टीमची धावसंख्या 34. आता कमी गतीचा बॉल, आता फसवलाय, ऑन साइडला बॉल चाललाय. राजकुमारला माहिती आहे की 2 धावा कंप्लीट करायचे आहेत. दुसऱ्या बाजूला त्यांनी धावा घेतला, स्ट्रायकिंग इनवरती फेकी आली आणि इथनंही मिळतात धावा 2. ऑन स्ट्राईक प्रेम का राहतो, कारण प्रेमलाही माहिती आहे की जेवढा मी स्ट्राईकवरती राहीन 3 ओव्हरमध्ये जो दबाव पडलाय त्या दबावातून मी बाहेर काढीन. ऑलरेडी त्याच्या बॅटमधून एक फटका आलाय, परंतु जर 3 बॉलपैकी एखादा फटका जर मैदानाच्या बाहेर गेला ना तर मग 40 धावसंख्येचा आकडा किंवा 45 पर्यंतचं टार्गेट टीम डिफेंड करण्यासाठी उंबारली समोर चांगला राहील. त्याच्यासाठी ट्राय तर जरूर करेल प्रेम भोईर. नागेश, हा बॉल कमी गतीचा बॉल, पण तो माहिती आहे आता प्रेमला तेच करायचं आहे. प्रेमला तेच करायचं आहे की जास्तीत जास्त स्ट्राईक त्याच्याकडे राहिली तर त्याच्या बॅटमधून मोठे फटके खरं तर पाहायला मिळतातच. परंतु आता या मॅचमध्ये तुम्ही बघितलं 4 चेंडू आतापर्यंत त्यांनी फेस केल्या, धावा बनल्या गेल्या 10 आणि नागेश पाटीलचे अजूनही 2 बॉल बाकी आहेत या ओव्हरमधले. एवढेला स्विंग अँड मिस, काय बॉल होता. मैदानाच्या आतमध्ये प्रेम असो की कोण असो त्याचा टर्न नॅचरली तो दाखवत असो आणि हा बॉल पहा किती सुंदर, गिरकी घालण्यास भाग पडलं, ऑनसाइडला पुल करण्याचा प्रयत्न, परंतु बीट केलं प्रेम भोईरला. आणि इथनं आता षटकारचं प्रत्युत्तर देत असताना नागेश पाटील शेवटचा बॉल ऑन साइडला, प्रचंड ताकदीचा वापर, पाठवला गेला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि या षटकाची समाप्ती करत असताना षटकाराने. आणि अशा पद्धतीने डाव संपला. पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना धावा झालेल्या आहेत 42 आणि 43चं टार्गेट या मॅचमध्ये टीम जानुमान निळजे समोर. ॲक्शन रिप्ले तुम्ही बघा, चेहऱ्याची मुवमेंट तुम्ही बघा. मी ग्रामीण टेनिस क्रिकेट .in वाहिनीला पुन्हा एकदा दाखवेन की पुन्हा एकदा हा ॲक्शन रिप्ले बघा. हा खरं तर फ्रंट सध्या तरी पोझिशनवरती कॅप्चरिंग आहे, परंतु जेव्हा स्क्वेअर जो कॅमेरा आहे तिथून खरं तर प्रेमची ॲक्शन बघा, रिॲक्शन बघा. त्याने बॉलला बघितलं की बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल, त्याच्यामुळे लगेचच त्यांनी डगआउटकडे धावा घेतला आणि इथनं डाव संपला पहिल्या 17चा. इथनं धावा झाल्यात 42 आणि 43चं टार्गेट या मॅचमध्ये ठेवण्यात आलेलं आहे.
चला आपण व्यासपीठावरती इथे एक विशेष सन्मान करूया. खऱ्या अर्थाने या स्पर्धेचं वैशिष्ट्य होतं की समालोचक, पंच आणि जे 4 12 मॅन असतील त्यांच्यासाठी सायकल आपण पाहू शकाल इथे आलेले आहेत. खऱ्या अर्थाने सर्वांचं मन इथे भरून आलेलं आहे. पिंटे शेठ पाटील यांच्यासाठी टाळ्या होऊन जाऊ द्या. जो शब्द त्यांनी दिला होता तो शब्द त्यांनी पाळलेला आहे आणि या स्पर्धेचं यशस्वी आयोजन त्यांनी करून दाखवलेलं आहे. दिलदार मनाचा राजा माणूस पिंटे शेठ पाटील यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण भाग्येश म्हात्रे यांचा इथे सन्मान करायचा आहे. स्पोर्ट्स सायकल देऊन त्यांचा इथे आपण सन्मान करूया. 2 दिवस ज्यांचा अप्रतिम आवाज आपण ऐकला या स्पर्धेमध्ये अत्यंत टॅलेंटेड समालोचक महाराष्ट्राचे लोकप्रिय गायक भाग्येश म्हात्रे सायकलचे मानकरी पिंटे शेठ पाटील यांनी सांगितलेलं आहे जर संघांची साथ असेल ज्या 48 संघांनी सहभाग नोंदवला या स्पर्धेमध्ये त्या संघांची साथ असेल तर पुढील वर्षी धमाका वेगळा असणार आहे. बाईक असणार आहेत पंच समालोचकांसाठी बाईक असणार आहेत पुढील वर्षी. हे फक्त पिंटे शेठ पाटीलच करू शकतात. नक्कीच भाग्येश यांच्याशी आपण थोडीशी चर्चा करूया. नक्कीच थोडासा वेळ आहे भाग्येश, कसं वाटतंय नक्कीच स्पोर्ट्स सायकल मिळते? नाही, खूप छान वाटतंय. खरं तर या करिअरमधल्या अविस्मरणीय या राहणाऱ्या आठवणी आहेत. कारण आम्ही आवर्जून येणारे 10 ते 15 वर्ष सांगू शकतो की पिंटे शेठ पाटील हे असं एक खरं तर व्यक्तिमत्व आहे की मनाने मोठेपणा आणि दिलदार व्यक्तिमत्व ज्यांची ओळख त्यांच्या माध्यमातून आपण ह्या स्पर्धेमध्ये बघितली. आणि शब्द देणं आणि पूर्ण करणं त्यांनाच म्हणतात राजा माणूस आणि दिलदार मनाचा रुबाबदार राजा. पिंटे शेठ पाटीलसाठी खरं तर मी खूप साऱ्या शुभेच्छा देईन आणि मी धन्यवाद म्हणेन की त्यांनी शब्द दिलाय तो पाळलाय त्याने. क्या बात आहे. नक्कीच शुभेच्छा असतील तुला देखील पुढील वाटचालीसाठी. चला आता कोणताही एक्स्ट्रा वेळ दिला जाणार नाही. विनंती करेन टीम उंबारली आता तुमची बॅटिंग झालेली आहे सो तुम्ही वेळेनुसार. थँक्यू सो मच रोशन सर. कारण नेहमी कोणतीही स्पर्धा असो त्यांची आमची जेव्हा भेट होते तेव्हा मोटिवेट करत असतात ते आम्हाला आणि आमचा पूर्ण इंट्रोड्युशन ते देत असतात. सो थँक्यू सो मच. 43 ची चेस आहे या मॅचमध्ये. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये नितेश पाटील आणि विशाल पवार ही तुम्हाला जोडी पाहायला मिळतील. चला आता जास्त वेळ घेऊ नका. विनंती करेन टीम उंबारली जरूर आयोजकांनी तुम्हाला पुरस्कृत केलाय परंतु प्रत्येक स्पर्धेचे जे नियम आहेत ते नियम सर्वांना लागू आहेत. त्याच्यामुळे विनंती करेन आता वेळ घेऊ नका. सामन्याला होती सुरुवात. सोमनाथ पहिल्या ओव्हरमध्ये आलाय. 43 चेस. पहिला बॉल. पहिलाच बॉल ऑन साइडला वन शॉट. ताकद प्रचंड बॉलला पाठवलाय लॉंग ऑन बॉर्डर लाईनच्या बाहेर. इट इज अ कडक. पिंटे शेठ पाटील यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण हा विशेष सन्मान करूया मंगेश पाटील साहेबांचा आणि त्यानंतर सूर्यकांत मडवी साहेबांचा देखील सन्मान केला जाईल. या 2 मान्यवर इथे उपस्थित आहेत आणि त्या दोन्ही मान्यवरांचा इथे आपण सन्मान करूया. आणि त्यानंतर सूर्यकांत मडवी साहेबांचा इथे सन्मान करूया. दोन सन्मान या ठिकाणी होत होते म्हणून आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोचत नव्हता. षटकार आला त्याच्यानंतर कॅच ड्रॉपही होताना तुम्हाला पाहायला मिळाली.
खरं तर एखादी फायनल जिंकून आल्यानंतर आपला कॉन्फिडंट काय वेगळाच असतो. निर्जय टीमच्या माध्यमातून तुम्ही आज या हंगामामध्ये खूप चांगला खेळ तुम्ही बघितला. तो निर्जय संघ आता सध्या तरी 43च्या चेसमध्ये पहिल्याच ओव्हरमध्ये अटॅक करत असताना सोमनाथला बँग ऑन टार्गेट केलं गेलं कारण नितेशच्या बॅटमधून एक षटकार आला. 13 धाव, टीमची धावसंख्या 9 आणि मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच विशाल स्ट्रायकिंग एंडवर. ऑन साईडला खेळत आहेत, डीपमध्ये चाललाय बॉल, एक सिंगल तर जरूर झाले. सेकंडसाठी चान्स घेतील का, पाहावं लागेल. इथनं मिस्टेक झाली, बॉल मागे चाललाय. 2-2 फिल्डर होते परंतु या ठिकाणी पहा 3री धाव या ठिकाणी कंप्लीट. या इनिंगमध्ये आपण बघितलं ना तर 2 वेळा 3 धावसंख्या पूर्ण झालेल्या आहेत. खरं तर तुमच्यामध्ये कॉलिंग असेल ना तर अशा तुम्ही धाबा बनवू शकता. कालची नाईटची स्पर्धा आपण बघितली. कालच्या नाईटच्या स्पर्धेमध्ये खरं तर एका संघाने अर्थातच वडवली 40+ संघाने 5 वेळा 3 धावा कंप्लीट केल्या होत्या. त्याच्यामुळे तुम्हाला कॉलिंग करावी लागते. तुमचा जर संवाद चांगला असेल तर तुम्ही अशा गोष्टी करू शकता इझी. ते संवाद चांगलं होतं नितेश आणि विशालमध्ये. तिथने मिळाला धावा 3 आणि 3ने टीमची धावसंख्या आता 12 या आकड्यावरती. 4 बॉल समाप्त झालेत या षटकामधले. लो फुल टॉस बॉल समोर लॉफ केलाय, डीप मध्ये फिल्डर आहेत, लॉंग ऑफला गवसला गेलाय. पुन्हा एकदा कॅच ड्रॉप, पुन्हा एकदा कॅच ड्रॉप, दुसरी कॅच ड्रॉप. तुम्ही अशा सिच्युएशनला खरं तर दबावामध्ये असताना तुमच्या अशा चुका होत असतात. हा दबाव कसलाय तर या दबावातून खरं तर वावरत असताना 43 एकतर सुरुवातीला इन्व्हेस्टमेंट धावसंख्येची कमी आहे, त्या धावसंख्या कमी रोखायचे आहेत. आणि पॉवर प्लेचं जेव्हा षटक असतं ना डीपमध्ये फिल्डर जो असतो त्याच्यावरती नो डाऊट दबाव तर असतोच. त्या दबावामध्येच या 2 कॅचेस ड्रॉप झाल्या. आता प्रेम आला त्या ठिकाणी डीपमध्ये लॉंग ऑफला 2 वेळा कॅच ड्रॉप झाली आणि एकाच खेळाडूची ती कॅच ड्रॉप झाली आहे अर्थातच नितेशची. तिथूनही आपल्याला पाहायला मिळाला धावा 2 आणि 2ने टीमची धावसंख्या पाहायला मिळते 14 या आकड्यावर. शेवटचा बॉल, सुंदर फटका, पॉवर प्ले सुरू आहे. टिपिकल पॉवर प्ले मध्ये टिपिकल बॅटिंगच करतो नितेश आणि तेच दाखवत असताना या बॉलला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. हे षटक संपलं चौकाराने. पहिल्या ओव्हरमध्ये सोमनाथच्या विरोधात तब्बल धावा आल्यात 18. ॲक्शन रिप्ले तुम्ही बघा, कमी फ्लाईट दिला होता. खरं तर डीप वेस्ट होती, डीप लँडिंग होती, माफ करा. डीप लँडिंगमध्ये तुम्हाला स्वीपचा फटका हा पॉवरफुल जर बनवायचा असेल तर आधी बॉलची गती आणि त्या गतीचा वापर करायचा असो, तेच केलं गेलं. 18 धावा टीमच्या टोटलमध्ये. चला एकत्रित येऊ नका, पहा वारंवार आम्ही आता सूचना करूच की एकत्रित येऊ नका. मी तेजस भोईर यांची वाहिनी ग्रामीण टेनिस क्रिकेट यांना विनंती करेन की इक्वेशन टेलिव्हिजन स्क्रीनवरती जरूर येऊ द्यात. हा सध्या प्रेक्षक वर्ग तुम्हाला पाहायला मिळतोय. काही आपली व्हेइकल प्रायव्हेट आणली आहे, तिच्यावरती बसून या स्पर्धेचा आनंद घेतात. काही जण खरं तर हाताची घडी घालून आहेत, जे आपण शाळेत घालायचो. काही खिशामध्ये हात आणि त्याच्या बाजूला जर आपण बघितले तर काहीशे छोटे प्रेक्षक वर्ग सुद्धा आहेत जे या मॅचचा आनंद घेतात. 18 बनल्यात, अजून 18 मध्ये बनवायच्यात 25. हे इक्वेशन टेलिव्हिजन स्क्रीनवरती. हा सामना ना खरं तर मैदानाच्या आतमध्ये पहिल्या ओव्हरमध्ये डिपेंडेबल होता की पहिल्या ओव्हरमध्ये जे घडेल जे बिघडेल तेव्हा या खरं तर मॅचचं सूत्र हळलं असतं. परंतु पहिल्याच बॉलरला बँग ऑन टार्गेट केलं दोन्ही खेळाडूंनी. तिथे नितेशच्या 2 कॅचेस तुम्हाला ड्रॉप पाहायला मिळाला आणि आता 18 मध्ये 25 रोखायचे आहेत. ज्युनियर प्रेम भोईर आलाय ओव्हर नंबर 2 मध्ये. आता त्याच्या खांद्यावरती मोठी जिम्मेदारी, परंतु त्याच्या समोर विशाल पवार. यस, फलंदाज होईल बाद. फिंगर अप लगेचच केला गेलाय. अपील करण्याची जास्त गरजही भासली नाही. अगदी मधल्या समोरती गवासला गेला मैदानाच्या बाहेर विशाल पवार. चला विनंती करेन की वारंवार आता सूचना नसेल, मॅनेजमेंट कमिटी तुम्ही लक्ष द्या की वारंवार एकत्रित येणं, मग टाइम वेळ जास्त जातोय त्याच्यामुळे बॅड लाईटचा आता इम्पॅक्ट पडतोय. 5:59 ऑलमोस्ट 6 वाजत आलेले आहेत. त्याच्यामुळे विनंती करेन की आता जास्त एकत्रित येऊ नका प्रत्येक विकेट नंतर, कारण आम्ही प्रत्येक बॉल नंतर तुम्हाला सूचना करतोय की जास्त एकत्रित येऊ नका आणि एकानेच फिल्डिंग लावा. जर सर्वजण फिल्डिंग लावतील तर अजून जास्त वेळ जाईल. त्याच्यामुळे विनंती करेन की जास्त आता वेळ घेऊ नका. मैदानाच्या आतमध्ये केतन गेला, अजूनही 17 मध्ये बनवायच्या धावा 25. हे षटक महत्वाचं आहे कारण या षटकामध्ये नुकतीच पहिली विकेट आली आहे. चांगला बॉल वाईड लाईनवरती यॉर्कर करण्याचा प्रयत्न, लॉफ करायचा होता कव्हर्सला, परंतु गती जास्त होती. टप्पाही चांगल्या खरं तर लेंथवरती टाकला. अर्थातच पुढे लेंथ होती
फुल्लर लेन बॉल वाईड यॉर्कर करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न आणि तो प्रयत्न झालाय सक्सेसफुल. चला पहा, वारंवार नको फिल्डिंग. विनंती करेन फिल्डिंगमध्ये चेंजेस वारंवार करू नका, कारण वारंवार सूचना येतात. डगआउटलाही खरं तर आम्हाला शांत ठेवावं लागतं. त्याच्यामुळे विनंती करेन की जास्त आता फील्ड प्लेस चेंज करू नका. 16 चेंडू आणि 25ची गरज. लागोपाठचे 2 चांगले बॉल आलात प्रेमच्या ओव्हरमध्ये. ऑन साईडला खेळत आहेत, डीपमध्ये चाललाय बॉल. एक सिंगल झाली कंप्लीट. दुसऱ्याच्या खरं तर शोधामध्ये होते, परंतु थांबवलं नितेशने. आता सिंगलने आपल्या डावाचा अकाउंट ओपन करत असताना एक चेंडू फेस जरूर गेला केतन. तिथे आपल्याला डॉट बॉल पाहायला मिळाला. तिथे चांगली आपण बघितली ती म्हणजे बॉलिंग होत असताना आता सध्या तरी स्ट्रायकिंग गेनवरती आलाय नितेश, ज्याच्या बॅटमधून आपण 2 तडाखे बघितलेत, एक षटकार एक चौकार. आता तोच तुम्हाला पाहायला मिळतो इंडिव्हिज्युअल 15 आकड्यावरती. सध्या तरी धावा झालेत 19. प्रेम यावेळेला प्ले डाऊन झाले. महत्वाची विकेट. ऑन साईडला खेळण्यासाठी गेले, परंतु आतली इनर एज आणि बॉल स्टंपवरती फलंदाज होईल बाद. महत्वाची विकेट मैदानाच्या बाहेर पडतेल. नितेश हॅलो फलंदाज बाद झालाय आणि अशा मोमेंटला फलंदाज बाद झालाय ना, ज्या मोमेंटला खरं तर खूप गरज होती, ती म्हणजे टीम निळजेला नितेशची. आणि मी विनंती करेन की लाईव्ह प्रक्षेपण जेव्हा असं तेव्हा मैदानाच्या आतमध्ये कोणी जर ही सूचना आम्ही करत नाही, अनाउन्समेंट करत नाही, परंतु ते तुम्हाला समजलंच असेल की ॲज अ बॅटर जेव्हा तुम्ही आतमध्ये जाता तेव्हा तुम्हाला ते मैदानाच्या बाहेरूनच रेडी होऊन जायचं आहे. महत्वाची विकेट आली आहे पहा. या मोमेंटला ही विकेट येणं म्हणजेच या मॅचमध्ये खरं तर काहीसा सस्पेन्स ठेवणं अजूनही आहे. कारण 43च्या चेसमध्ये सुरुवातीला ज्या बॉलरवरती अटॅक झाला, 18 धावा ज्या बॉलरच्या अगेन्स्ट आल्या, त्यानंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये पॉवर प्ले संपल्यानंतर पॉवर पॅक बॉलिंग. कारण 2 विकेट आतापर्यंत या ओव्हरमध्ये आल्यात, एक सिंगल बनली गेली. येणारे 2 बॉल जर व्यवस्थितरित्या सुखरूप गेले ना, तर या बचावमध्ये ना आपण जर बघितलं तर उंबारली संघ पुढे जाईल. नवीन फलंदाज संतोष. यावेळेला अजून एक चांगला बॉल, फक्त एक सिंगल खर्च केली या ओव्हरमध्ये. काय सुपर बॉलिंग. पहिल्याही मॅचमध्ये भाल संघाविरोधात अशीच बॉलिंग केली होती, ती म्हणजे ज्युनियर प्रेमने, आणि आताही तसंच करतोय. पिंटू शेठ पाटील यांनी पुरस्कृत केलेला संघ कुशल श्रीशा स्पोर्ट्स सध्या उंबारली संघ तुम्हाला खेळताना पाहायला मिळतोय. परंतु काय परफॉर्म सुरू आहे. फक्त एकच धाव त्या ठिकाणी खर्च केली आहे. विकेट मिळवल्या गेल्या 2, आणि हा जर बॉल इकॉनॉमिकल आला ना, तर या सध्याच्या कंडिशन्सला आपण बघितलं तर मैदानाच्या आतमध्ये उंबारली पुढे जाऊ शकतो. चला वारंवार आम्ही सूचना करतोय पहा, या नंतरची अनाउन्समेंट नसेल. यानंतर मॅनेजमेंट कमिटी सुचून तुम्ही पेनल्टी इम्प्लिमेंट करू शकता, कारण आम्ही प्रत्येक बॉल नंतर अनाउन्समेंट करतोय की एकत्रित येऊ नका, आणि ही शेवटची वॉर्निंग आहे. यानंतर निदर्शनात आलं तर मग तुमचा आउटफील्डचा फिल्डर एक इनफील्डमध्ये आणावा लागेल. शेवटचा बॉल, 13 चेंडू 24 धावा. निर्णायक बॉल घेऊन प्रेम तयार. शेवटचा बॉल ऑन साइडला चपराक. फिल्डर प्रयत्न करतात, एलिव्हेट झाला नाही बॉल, आणि आला फिल्डरच्या हातामध्ये. वाडी स्ट्रॉंगनला पकडली गेली कॅच. फलंदाज इथनं पडतील मैदानाच्या बाहेर संतोष. प्रत्येक विकेट नंतर प्रत्येक ओव्हर समाप्तीनंतर तुम्ही एकत्रित येऊ नका. आता कदाचित आमचा आहे आवाज बसेल ही एकच अनाउन्समेंट करून वारंवार, कारण ही अनाउन्समेंट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय की एकत्रित येऊ नका. आम्ही समजू शकतो की दोन्ही टीमसाठी हा सामना तेवढाच इम्पॉर्टंट आहे. त्याच्यामुळे विनंती करेन की कोणताही संघ जास्त वेळ घेणार नाही याची दक्षता तुम्ही ठेवा. 12 मध्ये आता 24 हव्यात. प्रत्येक षटकामागे 12 बनवायचे आहेत. ही सरासरी ना खरं तर पूर्णपणे तोडली आहे, कारण फक्त एका धावसंख्येचं षटक ज्युनियर प्रेमने हाताळलंय. आता सिनियर प्रेमला ते करायचंय. ज्युनियर प्रेमने त्याची कामगिरी पूर्ण केली आहे.
43 धावसंख्येच्या डिफेंडमध्ये 18 धावसंख्येचं षटक सोमनाथच्या विरोधात जरूर त्या धावा आल्या, परंतु प्रेमने जे केले ना ज्युनियरने ते आता सिनियरने करायलाच हवं. 12 चेंडू 24 ची गरज. एवढा चांगला बॉल होता, मिस केली लाईन आणि इथनं डॉट बॉल जरूर आला असता, परंतु लेग बायची या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते सिंगल. एखाद्या सिंगल्सने खूप काही घडेल बिघडेल. मागचं षटक फक्त एका धावसंख्येचं पडलंय. 43 धावसंख्येच्या डिफेंडमध्ये सुरुवातीला सोमनाथवरती झालेला अटॅक कव्हर केलेल्या धावा ज्युनियर प्रेमने आणि आता सिनियर प्रेमचा चांगला बॉल तुम्हाला पाहायला मिळाला, जिथे आपल्याला बीट होताना अर्थातच लेग बायची एक सिंगल येताना पाहायला मिळाली. 11 मध्ये धावा 23. दोन्ही टीमसाठी खरं तर मागणं नाहीये, परंतु डिफेंड करणाऱ्या टीमला हे घडवायचंय आणि तो इतिहास घडवताना सध्या तरी उंबारली. ऑफस्टंपच्या बाहेर चेंडू होता. व्हाईट बॉलचा इशारा अंपायर्सने दिलाय. एका व्हाईट बॉलने आता समीकरण पुन्हा एकदा चेंज होतोय. हा ऍक्शन रिप्ले तुम्ही बघा. सिनियर प्रेमचा तोच मनसुबा होता की ऑफस्टंपच्या बाहेर चेंडू टाकू, जेणेकरून ऑनसाईडला खेचण्यात थोडासा जास्त एफर्ट्स लावावा लागेल बॅटरला, जिथे दिशांक होते, म्हणून बॉडीपासून त्याने दूर चेंडू टाकला, परंतु व्हाईट बॉलचा इशारा अंपायरचा. कडा लागली, बॉल मागे चाललाय. विकेट किपर आहेत त्या ठिकाणी. बाउन्स बॉल नाही घेतला. पुन्हा एकदा एक सिंगल बनते. पहा एका सिंगल्सने ना दबाव दोन्ही टीमवरती वाढतोय, कारण सिंगल्स बनते, स्कोर पुढे जातोय, चेस करण्याच्या अनुमानाने निळजे संघही पुढे जातोय. तर दुसऱ्या बाजूला जिथे सिंगल बनतीये ना तिथे निळजे संघ पुढे जातो. या दबावाने सुद्धा सध्या तरी चर्चा सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये खेळाडूंची की आता एखादा विकेट किंवा डॉट बॉल यावा. शॉर्ट बॉलचा वापर ऑनसाइडला पुल करतात. फिल्डर त्या ठिकाणी डीप मध्ये मिड विकेटला बॉल आला हातामध्ये, स्टॉप केला त्याने बॉलला. डावकुरे हाताने फेकतात आणि गुड फिल्डिंग, मागे चालला बॉल, परंतु इथनं एक सिंगलच मिळेल. या मॅच मध्ये कडवा संघर्ष आहे. दोन्ही टीम्स विजयाच्या समीत आहेत. दोन्ही टीम्स संघर्ष सोडायला मागत नाहीत आणि पराभवाच्या भीतीने माघार घेणे हे खरं तर सर्वात धोकादायक असतं, कारण पराभवाच्या भीतीने माघार घेण्याची वृत्ती तुमची लढण्याची क्षमता संपवते आणि जो लढू शकत नाही दिनेश सर तो कधी जिंकू शकत नाही. त्याच्यामुळे इथे लढतात दोन्ही संघ, मेहनत घेतात हे दोन्ही संघ एकमेकाच्या विरोधात असताना. बॅकफुटला गेले, पंच केला, सुंदर फटका. त्या ठिकाणी फिल्डर नाहीयेत, परंतु रिझल्ट काय मिळेल ते पाहावं लागेल. इथनं रिझल्ट मिळतोय, बॉल चला बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा चौकार. थँक्यू. आपण इक्वेशन पोहोचूयात की 43 धावसंख्येचं टार्गेट होतं. मी ग्रामीण टेनिस क्रिकेट .in ला विनंती करतोय की इक्वेशन टेलिव्हिजन स्क्रीनवरती पोहोचवा. 8 चेंडू आणि 16 धावसंख्येची गरज. या चौकाराने ना खूप काही घडलं बिघडलंय, परंतु एखादा डॉट बॉल जर आला, 15 पेक्षा कमी धावफलक राहिलं ना, तर उंबारलीकडे ती क्षमता आहे त्या धावा डिफेंड करण्याची. आतमध्ये येणारा बॉल पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळतात. टर्न घेतलं, बॉल आतमध्ये येत होता, परंतु त्याला बाहेर पाठवण्यात आलं. डिपेश कव्हर पॉइंटला लागोपाठचा दुसरा चौकार. जात असताना सुंदर पंच तुम्हाला पाहायला मिळाला फलंदाज दिशांकचा. त्याच्या बॅटमधून लागोपाठचे 2 चौकार आणि या 2 चौकाराने इक्वेशन चेंज झालंय. 7 चेंडू 12 धावसंख्येची गरज. अजूनही काही घडलं बिघडलेलंच नाहीये, कारण अशा सिच्युएशन्सला ना एखादा डॉट बॉल जर आला तर दबाव बनवू शकते संघ उंबारली. शेवटचा बॉल बॉल मध्ये विकेट किपर डाऊन दी बॉल, पकडली गेली कॅच आणि अजूनही या मॅच मधला सस्पेन्स टिकून आहे. राजकुमारने ती पकडली गेली कॅच. शेवटच्या बॉलवरती विकेट, म्हणजे येणारे बॉल असतील 6 बॉलमध्ये 12 बनवायचे. एकत्रित येऊ नका प्लीज उंबारली, एकत्रित येऊ नका. बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये लगेच जा आणि विनंती करेन ज्या बॉलरला तुम्हाला प्रमोट करायचं आहे त्या बॉलरला प्रमोट करा. 6 मध्ये 12 हव्यात. हा ऍक्शन रिप्ले तुम्ही बघा. खरं तर चुंबन घेतलं बॉलवरती, तसं प्रेमशी संवाद केला राजकुमारने की याच्या अगोदरचे बॉल थोडेसे चुकीचे होते. हा तुम्ही बघताय विकेट कशा पद्धतीने आला, त्या पद्धतीने आपण खरं तर हा रिॲक्शन बघितला, कारण माहिती आहे की या सामन्यामध्ये जर टिकायचंय तर मग लढायचंय. फर्स्ट इनिंगमध्ये आपण विकेट बघूयात. फर्स्ट इनिंगमध्ये खेळत असताना विकेट गमावले होते, ते म्हणजेच 2 टीम उंबारलीने, आणि आतापर्यंत गमावले गेलेत ते म्हणजेच विकेट 4. विकेट खरं तर सुरुवातीला 2 गमावले होते उंबारलीने आणि आता 4 गमावले टीम निळजेने. सो कंपल्सरी 12 धावा या ठिकाणी बनवायचेच आहेत. मैदानाच्या आतमध्ये आता नवीन फलंदाज गेलाय सचिन पाटील. मैदानाच्या आतमध्ये अजूनही केतन आहे, जो केतन आहे डावखुरा. विनंती करेन की चला 6 चेंडू 12 धावा.
6 चेंडू 12 धावा स्ट्रायकिंग एंड वरती तुम्हाला पाहायला मिळतोय तो म्हणजेच केतन. 6 चेंडू 12 धावा. पहिलाच बॉल एच अँड टेकन. केलंय काम तमाम. यशच्या खात्यामध्ये विकेट. राजकुमारची चांगली विकेट किपिंग. मैदानाच्या बाहेर जात असताना केतन. क्रिकेट सामन्यांचा विशाल श्रीशा स्पोर्टने आयोजन केलंय सापाड चषकाचा. विशाल श्रीशा स्पोर्टने आयोजन केलंय. थैंक यू डीजे. मन के जीते जीते मन के हारे हार. हार गए जब बिन लढे उन पर हे धिक्कार. 43 धावसंख्येची चेस होती आणि या चेस मध्ये डिफेंड करण्यासाठी धावा जरूर कमी होत्या परंतु काय लढलाय मैदानाच्या आतमध्ये कुशल शिशा स्पोर्ट्स उंबारली संघ. नेहमीच जिद्द असते. आता इक्वेशन चेंज झालंय. 5 मध्ये अजूनही धावा बनवायच्या आहेत. 12 नवीन फलंदाज गेलाय मैदानाच्या आतमध्ये अजय. पहिली सफलता मिळाली आहे यशला. 5 चेंडू 12ची गरज. स्ट्रेट खेळतात फिल्डर आहेत त्या ठिकाणी. ऑफ ड्राईव्हचा फटका टिपमध्ये लॉंग ऑफला फिल्डिंग चांगली झाली आहे. फेकी थोडीशी वाईड आली परंतु कव्हर करण्यासाठी 3 फिल्डर आहेत. एक सिंगल आली आहे. खरं तर या सिंगल्सने खूप प्रभाव पडेल. एका बाजूला सिंगल्स येतात दबाव वाढत चाललाय. 4 बॉल मधला सस्पेन्स आता खुला झालाय. 4 बॉल मध्ये 11 बनवायचे आहेत. एखादा लिगल बॉल ना अजून दबाव टाकण्यासाठी पुरासा आहे टीम निळजेवरती. तर एखादा जर मोठा फटका आला मग रिटर्न येईल हा सामना टीम निळजेच्या बाजूने. काय घडेल काय बिघडेल या मॅच मध्ये. 4 बॉल 11ची गरज. ऑफ स्टंपच्या बाहेर टाकला. ऑफ स्टंपच्या बाहेर. अशा वेळेला ना खरं तर हे बॉल ना तुम्हाला खूप टोचतात कारण एक्स्ट्रा तुम्हाला बॉलही टाकावा लागतो. या बॉल नंतर तुम्हाला माहिती नसतं की कोणता बॉल किंवा कोणत्या धावा बनतील. त्याच्यामुळे व्हाईट बॉल ना हे डोकेदुखी असतात प्रत्येक मॅच मधले. व्हाईट बॉल आलाय. सिंगल्स वाढतीये. टीमची धावसंख्या 33 अजून या मॅच मध्ये 10 बनवायचे आहेत. लुओ फुल टॉस ऑन साइडला. टक असा आवाज आलाय. फिल्डर बघतात पण पाहतच राहतील. बॉल चाललाय लॉंग ऑन बॉर्डर लाईनच्या बाहेर. इट इज अ कडका. हा फटका तुम्ही पहा किती कॉन्फिडंट होता या फटक्यामध्ये. टक असा आवाज आला. एखाद्याच्या कानाखाली मारावी आणि तो साऊंड जसा आपल्या कानापर्यंत यावा ना तसा प्रकारे आवाज आलाय. हा फटका तुम्ही पहा. चला एकत्रित येऊ नका. पुन्हा एकदा सांगतो एकत्रित येऊ नका. वारंवार आम्ही सूचित करतोय. 3 बॉल आणि 3 बॉल मध्ये कधी अजूनही गरज आहे 4 धावसंख्येची. त्या 4 धावा कंपल्सरी बनवायच्या आहेत. एक आशेचा किरण दाखवलाय सध्या तरी सचिन पाटीलने. त्याच्या बॅटमधून पहिला चेंडू फेस करत असताना षटकार आलाय. आता इथनं फक्त डॉट बॉलची गरज आहे दबाव टाकण्यासाठी कारण 3 मध्ये अजूनही कंपल्सरी 4 धावसंख्येची गरज आहे संघ निळजेला. कडा लागली आणि फलंदाज बाद. आता राहिला या मॅच मध्ये सस्पेन्स. ज्या सचिन पाटीलच्या बॅटमधून तुम्हाला षटकार पाहायला मिळाला तोच परतेल मैदानाच्या बाहेर. लागेल मोठा झटका टीम निळजेला. 2 चेंडू 4 धावा. काय रंगते ही मॅच. शेवटच्या बॉल पर्यंत हा सामना चाललाय. ज्याच्या बॅटमधून षटकार तुम्हाला पाहायला मिळाला तोच परतीचा प्रवास अगदी जड पावलाने करतोय. म्हणून क्रिकेटमध्ये नेहमी म्हणतात ना की क्रिकेटमध्ये शेवटची रन जोपर्यंत पडत नाही शेवटचा बॉल जोपर्यंत पडत नाही तोपर्यंत कोणी भागीत करू शकत नाही. प्रेडिक्ट करू शकत नाही की कोणता संघ सामना जिंकेल. अशा लो स्कोरिंग मॅचेस मध्ये ना तुम्ही अनेकदा लो स्कोरिंग डिफेंड होताना पाहिलाय. त्याच्यातलाच हा सामना आहे. उंबारली संघ हा सामना सोडायला मागत नाहीये. तर दुसऱ्या बाजूला निळजे संघाचा संघर्ष सुरू आहे. आता 2 चेंडूंमध्ये डिफेंड करायच्या. 4 एका बाजूला गावदी उंबारली तर दुसऱ्या बाजूला जयनुमान निळजेला बनवायच्या 2 चेंडूंमध्ये 4. यशने आतापर्यंत चांगलं काम केलंय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रितेश त्याला बनवायच्या 2 चेंडूंमध्ये 4 धावा. एवढ्याला स्विंग मी जरूर झालाय परंतु बॉल गेला वाईट. वाईटचा इशारा अंपायरचा आणि इथनं अजूनही धाव एक लेस होईल. ती म्हणजे डिफेंड करण्याच्या अनुमानाने इथनं अजूनही बनवायच्या धावा 3. चला लवकरात लवकर या विकेट किपर प्रेम कारण आता जास्तच अंधार पडलाय. अंधाराचं साम्राज्य आता हेच चाललंय. निळजे संघाला सुद्धा कदाचित भोपर या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी जायचं असावं परंतु ही मॅच त्यांच्यासाठी इम्पॉर्टंट आहे कारण समोर उंबारली आणि इक्वेशन आता बघितलं तर 2 चेंडू आणि कंपल्सरी बनवायच्या धावा 3. ऑन साइडला मोठा फटका आणि या सामन्यामध्ये विजय निर्माण करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजेच कुशल शिशा स्पोर्ट्स गावदेवी उंबारली संघाला पराभवाचा मोठा धक्का देत असताना पुढच्या फेरीमध्ये दाखल जय हनुमान निळजे. वेल डन बॉयज. सबसे अलग आयोजन आमचा थरार क्रिकेट सामन्यांचा. सबसे अलग आयोजन आमचा थरार क्रिकेट सामन्यांचा. विशाल श्रीशा स्पोर्टने आयोजन केलंय सापाड चषकाचा. विशाल श्रीशा
थँक्यू डीजे. हा शेवटचा फटका तुम्ही बघा. प्रितेश परफेक्टली बॅटवरती मिडलिंग हा बॉल आणि सिक्सर सुप्रीमो बॉलला क्लायमेटिक कंडिशनचा फरक जास्तही पडत नाही. बॉल जेव्हा बॅटवरती मिडल होतो तेव्हा तो बॉल बाउंड्रीच्या बाहेरच जातो. आपण हेच बघितलंय. आणि ह्या आजच्या दिवसातल्या शेवटच्या मॅचमध्ये रोमहर्षकता तुम्हाला पाहायला मिळाली, जिथे 43चा डिफेंड होत आला होता. आपण असं म्हणू शकत नाही की उंबारली संघ खरं तर